महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. उल्हासनगर कॅम्प 4 परिसरातील विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन समोर असलेल्या रोमा अपार्टमेंटमध्ये आज दुपारी सुमारे 12 वाजता धक्कादायक घटना घडली आहे. सरिता खानचंदानी यांनी इमारतीच्या टेरेसवरून उडी घेतली. या घटनेत सरिता गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने जवळच्या बालाजी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. प्राथमिक उपचारानंतर त्यांना कॅम्प 3 येथील मॅक्सिलाइफ रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना डोंबिवली येथील एम्स रुग्णालयात रेफर करण्यात आलंय. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आज सकाळी 11:30 ते 12च्या दरम्यान विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या ॲडव्होकेट सरिता खानचंदानी यांनी उल्हासनगर 4 रोमा अपार्टमेंट या इमारतीच्या टेरेसवरून सुसाईड अटेम्प्ट केलेला आहे. सदर माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना हॉस्पिटलला रवाना केलं. सध्या त्यांच्यावरती एम्स डोंबिवली या ठिकाणी इलाज चालू आहेत आणि त्या सध्या अनकॉन्शियस असल्यामुळे त्यांना विचारपूस करता आलेली नाही. सध्या या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. तर या घटनेमागे कारण काय असू शकतं? सध्या त्याचा तपास सुरू आहे. नेमकं सध्या सांगता येणार नाही. साक्षीदारांचे जबाब आणि जे जखमी आहेत त्यांचा जबाब घेतल्यानंतर यावरती पुढे तपासात काय निष्पन्न होईल त्यावरून सांगता येईल. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्हासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.